ज्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं होतं त्यांचीच सत्ता स्थापन होणार, बोर्डीकरांची खेळी त्यांच्यावरच उलटणार, असं काहीचं वातावरण मागच्या काही दिवसात परभणीच्या जिल्हा परिषदेच्या बाबतीत दिसून येत होतं। यात एकीकडे मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवू पाहत होत्या, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सगळ्या पक्षांची मोट बांधून भाजपला दूर सारण्याची खेळी खेळली होती। मात्र हे सगळं सुरू असताना या कुरघोडीच्या राजकारणाला वरिष्ठांनीच लगाम लगावलाय। परभणीत भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांना डावलून सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे उधळून लावले आणि तिथल्या जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केलं। तेव्हा आता परभणीच्या जिल्हा परिषदेबाबत नेमक्या काय घडामोडी घडतायत समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। अलीकडेच परभणी जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली। त्यानंतर आता सर्वांचं लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीकडे लागलंय। यातच 54 पैकी 24 जागांवर विजय मिळवत परभणीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि त्या पाठोपाठ अजित पवारांची राष्ट्रवादी 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 जागा निवडून आल्यात, तर त्या खालोखाल शिंदेंच्या शिवसेनेच्या 5, काँग्रेसच्या 3 आणि 1 अपक्ष सदस्य निवडून आलेत। त्यामुळे इथली सत्ता स्थापनेची समीकरणं अधिकच गुंतागुंतीची झाली आहे। त्यामुळे परभणीतील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। यातच भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याने या विजयाचं श्रेय मेघना बोर्डीकरांना मिळालं आणि या निकालामुळेच बोर्डीकरांना राजकारणातील धुरंधर म्हणून संबोधलं जाऊ लागलं आणि पर्यायाने परभणीच्या जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येणार असं चित्र दिसून आलं। मात्र असं असताना परभणीत बहुमतासाठी केवळ 28 हा आकडा गाठणं गरजेचं होतं। त्यामुळे आपल्या उत्साहाच्या भरात बोर्डीकरांनी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला राष्ट्रवादीची गरज नसल्याचं विधान केलं। त्यामुळे परभणीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेघना बोर्डीकरांना अद्दल घडवायची म्हणून मोठी राजकीय खेळी खेळली आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी परभणीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसू लागली। यात परभणीत 15 जागा असलेल्या राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली आणि त्या बदल्यात उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर सभापतीपद ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा काँग्रेसला देण्याचं संभाव्य समीकरण ठरवलं आणि या समीकरणामुळे भाजपालाच मोठा धक्का बसण्याची परिस्थिती निर्माण झाली। म्हणूनच परभणीच्या जिल्हा परिषदेबाबत महायुतीत घडत असलेल्या घडामोडींकडे महायुतीतील वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केलं आणि राज्यस्तरीय नेतृत्वाने मेघना बोर्डीकरांना राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे आदेश दिले। त्यानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आणि पुन्हा एकदा परभणीचा जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाच्या वाट्याला येणार याबद्दल रस्सीखेच सुरू झाली। तेव्हा आता या सगळ्या घडामोडी बघता परभणीच्या जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता येणार हे जरी निश्चित झालं असलं तरी त्या जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाच्या वाट्याला येणार याचं उत्तर मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपद नेमकं कुणाच्या वाट्याला येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तेव्हा आता या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।